तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती आणि त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्यासमोर पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो। तर आज आपण आलेले आहोत अशाच जे अनुभवी शेतकरी आहेत त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी। तर मामा, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। उत्तम तुकाराम कौळकर, मुक्काम पोस्ट धानोरा। बरं, तर हा दुग्ध व्यवसाय तुम्ही कधीपासून करता? 5 वर्ष झाली बा। बरं, तर पहिल्यापासून तुमच्याकडे किती म्हशी आता? 4 होत्या, 2 विकल्या, 2 आता। बरं, आणि हे बघू शकता, हे मामा यांचं इथं यांचा गोठा आहे आणि हे भाजीपाला पण करतात आणि पलीकडे केळी आहे आणि हे खूप मेहनती शेतकरी आहेत, म्हणून यांचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो। तर इथं जमीन किती आहे तुम्हाला? 4 एकर आहे। 4 एकर। आणि या 4 एकरमध्ये काय काय आहे तुमचं पीक? 2 एकर ऊस आहे, हां, एकरभर केळी आहे, एकरभर माळवा आहे। बरं, तर मला सांगा, ही म्हैस जी आहे तुमची, तर ही विकत आणलेलं आहे घरची आहे? विकत आणली, एक होती ती इकली, 2 हां, ती पुन्हा विकत आणलेली आहे। बरं, तर कितीला आणली? ती आणली 50,000ला। 50,000ला? हो, बरं, आणि आता गाभण आहे का? दूध देते? दूध देते। किती लिटर दूध देते? ते देते 3.5 लिटर 4 लिटर देते पाहिजे। 3.5-4 लिटर एक टाईम? हो, बरं, आणि ती जी म्हैस आहे ती? ती 4-4.5 देते। बरं, ती विकत आणलेली आहे घरची आहे? विकत आणली आहे ती, कितीला आणली? ती आणली 55,000ला। 55,000ला? हो, बरं, तिचे किती इथं झाले तुमच्या इथं? ती आता आपल्या 2 झाली। बरं, तर ती किती लिटर दूध देते म्हणले? 4-4.5 लिटर देते। बरं, आणि याला सकाळपासून खाण्याचं नियोजन कसं करता? आपलं कुटी आहे, बरं, कुटीमधून चारा काढायचा, गजरा आपल्यापाशी, बरं, ते कुटीमधून गजरा आणून त्याच्यात टाकून द्यायचं, त्याला खातात ते। कुटार आणि सोयाबीनचं कुटार आहे, हरभऱ्याचं कुटार आहे, आणि आपलं गजऱ्याचं कुटी आहे, ती कुटी बारीक करतात। बरं, तर शेतकरी मित्रांनो, यांनी हे इकडं बघू शकता कुटार ठेवलेला आहे आणि यांचं इकडं झोपडा आहे, त्या झोपड्यामध्ये कुटार आहे आणि कुट्टी मशीन आहे आणि त्याच्या पाठीमागे गजरा गवत आहे आणि इकडं यांचा ऊस आहे। तर अशा प्रकारे नियोजन। बरं, मला सांगा, शेतीला दुग्ध व्यवसाय जोड व्यवसाय परवडतो का? परवडतो ना। बरं, तर आता या 2 म्हशीच्या दुधापासून म्हणजे तुम्हाला किती इन्कम मिळते? आपल्याला आता इन्कम म्हणजे आपल्याला हप्ता येते 7,000-8,000 रुपये हप्ता येते डेअरीला? डेअरीचा। बरं, तर आपण त्याच्यात 2,000 ढेपीमध्ये गेले, 5,000 रुपये आपल्याला हप्ता पडते। बरं, 5,000-6,000 रुपये हप्ता पडते आपल्याला। बरं, आणि ढेप किती वेळ ठेवता? सकाळी 2 किलो आणि संध्याकाळी 2 किलो। 4 किलो ढेप ठेवता? हो, बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं अशा प्रकारे नियोजन आहे। तर नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉन बटन दाबून आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉन बटनला दाबा। तर चला, आपण यांच्या झोपड्यामधील यांचं नियोजन तुम्हाला दाखवतो। तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, अशा प्रकारे हे मामा माळवं पण करतात आणि हे बघू शकता, हे माळवं आणि हे मधामध्ये पालक वगैरे यांनी लावलेली आहे। कशा प्रकारे यांचं, कारण हे खूप मेहनती शेतकरी आहे। इथं मेथी लावलेली आहे आणि हे बघू शकता आवरा, तर यांचं खूप मेहनती काम आहे। आणि इकडं बघू शकता कशा प्रकारे तिथं भाजीपाला लावलेला आहे आणि हे भाजीपाला यांचं कार्य चालूच राहते। आणि तिकडं पाठीमागं बघू शकता केळी आहेत आणि हा यांचा गोठा। तर गोठ्यामध्ये यांचं नियोजन तुम्हाला दाखवत आहे। बघू शकता कशा प्रकारे साधा आणि कमीत कमी खर्चामध्ये कशा प्रकारे गोठा बनवलेला आहे। हे बघू शकता, हे म्हशीचे वघारं आणि हे बघू शकता गोठा, आणि इकडं यांची हे गव्हाण आहे, ही टाकी, आणि इकडं हे भाजीपाला आणि हे केळी आणि पाण्यासाठी बघू शकता यांनी सोय केलेली आहे। आणि कुटार त्या झोपड्यामध्ये आहे का? बरं, तर मला सांगा, हे झोपडं बनवायला किती खर्च आला असेल? आला 25-30 हजार रुपये खर्च झाला। 25-30 हजार? हो. किती वर्ष झाली बांधून याला? झाली 4-5 वर्ष झाले। 4-5 वर्ष? हो, बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, असा कमीत कमी खर्चामध्ये दुग्ध व्यवसाय करायचा आणि शेतीला जोड व्यवसाय, तर अशा प्रकारे तुम्ही करून आपल्या शेतीला आर्थिक उन्नती देण्याचा प्रयत्न करा। तर मला एक सांगा, तुमच्या अनुभवातून नवीन जे तरुण शेतकरी या गोष्टी वळाली शेतीला, असे दुग्ध व्यवसाय, हे भाजीपाला, हा तुमचा अनुभव खूप मोठा आहे, तर परवडतो ना? परवडतो। शेतीला जोडधंदा म्हणजे काहीतरी बाबा व्यवसाय, आपली आता पोरं सुशिक्षित झाली जाते, हां, सुशिक्षित काय व्यवसाय करा म्हणून आपण शेतीला हे जोडधंदा, माळवा आणि दुधाचा व्यवसाय, हे बुवा रिकामं काय राहतो बा, चला आपले 1,000-500 रुपये येतात, त्याच्यातून आपण नियोजन केलेलं आपण। बरं, बरं, तर बघू शकता अशा प्रकारे यांचं आणि हे जे
तुम्ही थोडा थोडा भाजीपाला लावला, हो. हा थोडा भाजीपाला लावा की एकदम जास्त भाजीपाला लावा? थोडा थोडा लावला तर मार्केटला आपल्याला स्वतः घेऊन विकाय जमते. बरं. आणि जर जास्त जर लावशा तर आपल्याला एका बीटला जायला लागते, मग त्याच्या मनचे भाव घ्यायला लागतात आपल्याला. मग मनचे भाव गेले म्हणजे आपल्याला आपण मेहनत करून त्याला काढा जगवायचे, हे आपलं म्हणजे आपण शेतकऱ्याला गिरायकाला देतो आपण. बरं. हां म्हणजे म्हणजे आपण स्वतः हाताने विकल्या की आपल्याला शेतकऱ्याचा आपण अनुभव घेतात, बा चांगला भाजीपाला आहे बा, हे आपलं 2 पैशानं कमी देतात. हो ना. आणि जे आपण मार्केटला नेऊन विकाय गेले तर आपल्यापासून ते कमी पैशात घेता आपल्यालाच पुन्हा जास्त पैशाने विकाय देतात. हां, तर अशा प्रकारे बघू शकता यांचा अनुभव किती दांडगा आहे. आणि ही केळी कधी लावल्या? केळी 1 वर्ष व्हायला बा. बरं बरं. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लावली. ऑगस्टमध्ये लावल्या का? बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, असं तुम्ही नियोजन करू शकता आणि कमीत कमी खर्चामध्ये करण्याचा प्रयत्न करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.